सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 27 एप्रिल 2026 सोमवार दिवशी मोहिनी एकादशी आलेली आहे. बघा, उद्या सोमवारसुद्धा आणि एकादशीसुद्धा दोन्ही देवतांची एकत्रित कृपा मिळवून घेण्याचाच दिवस आहे. बघा, उद्या दोन्ही देवांची आपल्याला सेवा करायची आहे. तर आता मोहिनी एकादशी म्हणजे काय? तर समुद्र मंथन जेव्हा झाले त्यातून अमृताचा कलश बाहेर पडला. तर हा अमृताचा कलश कुणी घ्यावा, देवांनी घ्यावा की दानवांनी घ्यावा, यावरून मोठे युद्ध सुरू झाले देवांमध्ये आणि दानवांमध्ये, म्हणजे देवांमध्ये आणि राक्षसांमध्ये. या अमृताच्या कलशावरून मोठे युद्ध सुरू झाले. त्यावेळी भगवान श्रीहरी विष्णूंनी सुंदर मोहिनीचे रूप घेऊन दानवांना म्हणजेच राक्षसांना अमृत कलशापासून दूर केले आणि अमृत देवांना अर्पण केले. म्हणून मोहिनी एकादशी म्हणजे सुंदर मन मोहून टाकणारी ही एकादशी आहे. अमृत कलश देवांना मिळाल्यामुळे सृष्टी वाचली, म्हणून ही मोहिनी एकादशी आपण साजरी करत असतो. सुंदर दिवस आहे उद्या. जर असं सर्वांनी लवकर उठायचं आहे. बघा, 24 एकादशी व्रत केल्याचं तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे, अशी ही मोहिनी एकादशीचं महत्त्व आहे. तशी तर प्रत्येक एकादशीच आपल्यासाठी देवांसाठी महत्त्वाची आहे, पण मोहिनी एकादशी बघा, अमृताचा कलश देवांना मिळवून दिला आणि दानवांचा नाश केला. दानवांना त्या अमृत कलशापासून दूर केले देवांनी. बघा, जर अमृत कलश जर राक्षसांना मिळाला असता तर आपली सृष्टी त्या क्षणी संपून गेली असती. आपली सृष्टी वाचावी म्हणून देवांनी मोहिनीचे रूप घेतले, सुंदर स्त्रीचे रूप घेतले आणि अमृताचा कलश देवांना मिळवून दिला आणि दानवांचा नाश केला. असं ह्या मोहिनी एकादशीचं महत्त्व आहे. तर मोहिनी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे आणि संपूर्ण घरात गोमूत्र आणि थोडीशी हळद एकत्र करून ते पाणी आपल्या घरात शिंपडायचं आहे. त्याआधी आंघोळीच्या पाण्यातसुद्धा महिलांनो, दादांनो, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. हळदीचे उपाय जेव्हा आपण एकादशीला करतो ना, खूप प्रभावी ठरतात. हळद टाकून सर्वांनी आंघोळ जरूर करायची आहे. एखादं तुळशीचं पान असेल, तुम्ही तुळशीचं पानसुद्धा टाकू शकता, पण उद्या कृपया कुणीच तुळस तोडू नका. आदल्याच दिवशी आज तोडून ठेवायची आहे किंवा तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणली तरीही चालेल. बघा, एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जपसुद्धा केला जातो. म्हणून उद्या तुम्ही जर तीर्थक्षेत्री असाल तर आवर्जून आपण गंगेत स्नान करतच असाल. आता प्रत्येकालाच गंगेत स्नान जमत नाही, मग तुम्ही थोडंसं गंगाजल टाकलं, थोडीशी चिमूटभर हळद टाकली, एखादं तुळशीचं पान टाकलं तरीही चालेल. त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर एकादशीला धनवृद्धीसाठी आणि भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची कृपा मिळवून घेण्यासाठी या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू म्हणजे प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच. तर प्रत्येकाने थोडंसं दूध घ्यायचं आहे, थोडीशी हळद किंवा थोडी केशर असेल तुमच्याकडं तर केशर मिश्रित दुधाने किंवा पाण्याने भगवान श्रीहरी विष्णूंना, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती असेल तर अशा केशर मिश्रित दुधाने किंवा पाण्याने देवांना अभिषेक करायचा आहे. नंतर छोटीशी तांदळाची लहानशी रास करा आणि त्यावर देवी देवतांना स्थापन करायचं आहे. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा. उद्या सोमवारसुद्धा आहे. प्रत्येकाच्या घरात शिवपिंडी असेलच, तर नसेल तर तुम्ही मंदिरात सुद्धा, आपण घरी पण सेवा करायची आहे आणि मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करायची आहे. तर शिवपिंडीवर सुद्धा तुम्ही दुधाने, केशर मिश्रित दुधाने अभिषेक करू शकता. नंतर छान देवांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाला दुर्वा, शिवपिंडीवर बेल अर्पण करायचं आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंना जेवढी तुळस असेल ना तुमच्याकडं, एक 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 तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामावली पठण असेल तर उद्या आवर्जून एक वेळा का होईना विष्णू सहस्त्रनामावली पठण करत करत तुम्ही तुळशीचा अभिषेक बाळकृष्णाच्या मूर्तीवर घालायचा आहे. जेवढी तुळस असेल, एक जरी तुळशीचं पान असेल उजव्या हातात घ्या
आणि नाहीच विष्णू सहस्त्रनामावली तुमची पठण, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. नंतर ते तुळशीचं पान तुम्ही निर्माल्यात न टाकता, तुमची मुलं चिडचिड करत असतील, खूप त्रास देत असतील, अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही किंवा त्यांच्या प्रगतीत खूप अडथळे येत असतील, तर भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण केलेली तुळस, त्यातील एक तुळशीपत्र मुलांना खायला दिलं ना, तर छान अनुभव येतील. मुलांची चिडचिड दूर होईल. मुलं योग्य प्रकारे, म्हणजे त्यांचं काही वेळा मुलं खूप तापट स्वभावाची असतात, आईवडिलांचं ऐकत नाही, स्वतःहून नुकसान करून घेतात. अशा मुलांना तर आवर्जून एक का होईना तुळशीपत्र, तसं तर सगळ्याच मुलांना प्रत्येक एकादशीला आईवडिलांनी देवांना अर्पण केलेलं एक एक तुळशीपत्र जरी खायला दिलं ना चालेल. कुठल्याही खीर केलेली असेल, तुम्ही कुठला प्रसाद केलेला असेल त्यात जरी टाकून दिलं तुम्ही, किंवा असंच नुसतं खायला दिलं चालेल. पण उद्या आवर्जून एक तुळशीपत्र मुलांना खायला द्यायचं आहे. उद्या देवांना पिवळी फुलं अर्पण करायची आहे. झेंडूची असतील, तुमच्याकडं जी पिवळ्या रंगाची फुलं असतील, आवर्जून देवांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. त्याचबरोबर उद्या महिलांनो सकाळी आंघोळीनंतर देवांची पूजा तर करूच आपण, त्याबरोबर आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याची सुद्धा पूजा करायची आहे. स्वच्छ उंबरठा पुसून घ्या, हळद गोमूत्र एकत्र करा, हळदीचं लेपन करा, माता लक्ष्मीची पावलांची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा आणि उंबरठ्यावर सुद्धा एक एक झेंडूची फुलं, या बाजूला एक झेंडूचं फूल ठेवा आणि दुसऱ्या बाजूला दुसरं झेंडूचं फूल ठेवायचं आहे. यामुळे सुद्धा घराची जी नकारात्मकता असते ना, क्षणात नष्ट होते आणि लक्ष्मीनारायणांची कृपा होते. उद्या भगवान श्री हरी विष्णूंना थोडीशी केशर, थोडं चंदन आणि थोडीशी हळद सानेवर घसून घ्या, किंवा तुमच्याकडं केशरची पावडर असेल, चंदनाची पावडर असेल आणि हळद पावडर एकत्र करून घ्यायचा आहे आणि असा केशराचा टिळा भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीला लावायचा आहे आणि त्यातीलच उरलेलं थोडंसं गंध आपल्या मुलांच्या कपाळी, स्वतःच्या कपाळी लावायचं आहे. मुलांची बेंबी असेल किंवा तुम्ही स्वतःसुद्धा प्रथम कपाळी लावा, नंतर बेंबीत जरी थोडासा तो लेप लावला थोडासा, यामुळे तुमच्या घरातील ज्या अडीअडचणी असतील किंवा तुमच्या आयुष्यातील ज्या अडीअडचणी असतील ना, क्षणात नष्ट होतात. तुम्हाला प्रगतीचे मार्ग खुले होतील. काही वेळा मनुष्य खूप कष्ट घेतो पण त्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळत नाही. मग अशा शुभ तिथींना देवांना जेव्हा आपण चंदन किंवा केशर मिश्रित चंदन हळदचा टिका लावतो, टिळा लावतो, तेव्हा त्यातीलच थोडंसं उरलेला टिळा असेल ना, तो मुलांना लावावा, आपण स्वतः लावावा. ते जरी ठेवून दिलं एखाद्या डबीत, तुम्ही जास्त घसून ठेवलेलं असेल, थोडी जास्त केशर टाकलेली असेल, हळद एखाद्या डबीत ठेवून द्या. थोडं पाणी टाकून, गुलाबजल टाका किंवा साधं पाणी टाकून रोज जरी तो तुम्ही ओला टिका लावला, टिळा लावला, महिलासुद्धा हा टिळा लावू शकता. असं नाही की पुरुष दादांनीच लावायचा आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल. बघा, सोन्यासारखे अनुभव तुम्हाला यामुळे येतील. कितीही कठीण त्रासात असू द्या, देवांचं नामस्मरण करा, लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा आणि स्वतःच्या कपाळी तो टिका लावायचा आहे, टिळा लावा. तुमच्या बेंबीत सुद्धा थोडंसं केशर मिश्रित चंदन हळद जरूर लावा. आता समजा तुमच्याकडं काहीच नाही, तर महिलांनो दादांनो उद्या काय करायचं आहे, मोहिनी एकादशी आहे. आंघोळीच्या पाण्यात तर हळद टाकणारच आहोत. देवांची सेवा पूजा झाल्यानंतर थोडीशी हळद देवघरात बसूनच देवांसमोरच स्वतःच्या कपाळी थोडी हळद लावा आणि थोडी बेंबीत थोडी हळद लावून घ्या, हळदीची पावडर. यामुळे सुद्धा तुम्हाला सोनेरी अनुभव येतील. तुमच्या आयुष्यात शुभ कार्य घडून येतील. ज्या मुलींच्या लग्न कार्यात अडचणी येतात त्यांनी सुद्धा हा उपाय करा. देवांचं नामस्मरण करा, दिवा अगरबत्ती लावा, देवांसमोर आसन घेऊन बसा, स्वतःच्या कपाळी देवांचं नामस्मरण करून थोडासा हळदचा टिका लावा. कोरडी हळद घेतली चालेल, थोडीशी बेंबीत थोडी हळद लावा. बघा किती अनुभव तुम्हाला चांगले येतील. तुम्हीच सांगाल ताई चांगले अनुभव आले आम्हाला. दर एकादशीला जरी तुम्ही अशी छान सेवा केली ना तरीही चालेल.
उद्या मोहिनी एकादशी, घराजवळ किंवा शोधा गाय मिळून जाईल, ताजी चपाती घ्यायची आहे, थोडंसं गाईचं तूप लावा, थोडासा गुळाचा खडा ठेवा आणि स्वतःच्या हाताने गोमातेला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. देवांना सुद्धा उद्या थोडीशी खीर बनवली. आपण एकादशीला तांदूळ खात नाही, पण देवांना तुम्ही तांदळाची खीर वगैरे करू शकता. रव्याची करा, शेवयांची करा, तांदळाची करा, गव्हाची करा. ती खीर देवांना नैवेद्यात दाखवायची आहे आणि ताजी चपाती तूप गूळ लावून गोमातेला जरूर खाऊ घाला. शोधा मिळून जाईल गाय, पण उद्या मोहिनी एकादशीला गाईला नैवेद्य जरूर द्या. बघा, लक्ष्मी नारायणांची इतकी कृपा होईल तुमच्यावर. आणि महिलांनो, गाय जर तुमच्या घराजवळ येत असेल आणि हात लावू देत असेल तर आवर्जून गोमातेला कपाळी हळदी कुंकू लावा, स्वतःच्या कपाळी लावा, गोमातेच्या पोटाला हात लावा, तुमच्या मनातली इच्छा बोला. सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे. मोहिनी एकादशीला काही नाही जमलं तुम्हाला, उपवास वगैरे जमत असेल तर करा सर्वांनी, नसेल जमत तर गोमातेची ही सेवा करा. देवघरात बाळकृष्णाची सेवा करा. आपल्या घरातल्या तुळशी मातेला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून दोन्ही वेळेला तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. मुख्य दाराशी सुद्धा एक गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावू शकता, पण दोन्ही वेळेला जमलं तर तुळशीजवळ पण दिवे लावा आणि आपल्या मुख्य दाराशी सुद्धा दिवे जरूर लावा. नाही जमलं संध्याकाळी तरी किमान मुख्य दाराशी दिवा जरूर लावा. तुमच्या कामात खूप अडथळे येत असतील तर उद्या काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि 7 बदाम घ्यायचे आहे. कळालं असेल सर्वांना, महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं. एक नारळ घ्यायचा आहे, 7 बदाम चांगले मोजून घ्यायचे आहे आणि त्यावर एक का होईना तुळशी पत्र ठेवायचं. मंदिरात जायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल, विठू माऊलीचं मंदिर असेल, नाही कुठलं, सरळ आपल्या स्वामींच्या मंदिरात गेलात तरीही चालेल. दोन्ही हातात ते 7 बदाम आणि एक नारळ, एक तुळशीपत्र ठेवून तुमच्या मनातील इच्छा बोलून, तुमच्या कामातील काय समस्या आहे, अडथळे आहे, तुमच्या इच्छा समस्या बोलून देवांना प्रार्थना करून ते नारळ आणि 7 बदाम, एक तुळशीचं पान ठेवून देवांच्या चरणी अर्पण करायचं आहे. तुम्ही खाली हात घरी येणार नाही. आणि झालंच तर या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे असतील तुमच्याकडं तर पिवळ्या रंगाचे कपडे घालून हा उपाय करू शकता तुम्ही. खूप छान अनुभव येतील. यामुळे सुद्धा कामात जे अडीअडचणी आहे क्षणात नष्ट होईल. तुम्ही मंदिरातून खाली हात घरी येणार नाही, एवढं तर मी नक्कीच 100% सांगते. एक नारळ आणि 7 बदाम, एक तुळशी पान जरूर देवांना अर्पण करा. आणि पिवळ्या रंगाचे कपडे असतील ना तर पिवळ्या रंगाचे कपडे घालून ही सेवा करायची आहे. उद्या झालंच तुम्हाला तर पिवळ्या रंगाची केळी किंवा पिवळ्या रंगाची फळं, आता तर आंबे वगैरे बाजारात येत आहे, तुम्हाला जर जमलं, तुम्हाला परवडत असेल तर गरजू लोकांना जरूर वाटा. यामुळे लक्ष्मी नारायण तुमच्यावर कायम प्रसन्न होतील. देवांची भरभरून कृपा होणारी ही सेवा आहे. तुम्ही केळी दान करू शकता किंवा आंबे दान करू शकता, पिवळी मिठाई वगैरे दान करू शकता. अशा पद्धतीने एकादशीच्या दिवशी, मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही उद्या जरूर पिवळ्या रंगाची फळं, मिठाई गरजू लोकांना दान जरूर करा. बघा, पैसे दान करण्यापेक्षा कुणाला खायला प्यायला जर दान केलं ना, सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं आणि देवांची भरभरून कृपा आपल्याला प्राप्त होत असते. उद्या एकादशी तर आहेच, पण सोमवार सुद्धा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे आणि बरोबर जाताना दूध, पंचामृत, पाणी, बेल, फूल, चंदन, थोडेसे तांदूळ जरूर बरोबर घेऊन जा. आणि बरोबर जाताना एक गाईच्या तुपाचा दिवा बरोबर नक्की घेऊन जा. महिला दादा, सेवा उद्या जरूर करा, चुकवू नका. सोन्यासारखा दिवस आहे, आयुष्य सोन्यासारखं होईल. मुलांच्या कितीही अडचणी असू द्या, दूर होतील. घरात शुभ कार्य घडून येणारी ही सेवा आहे. तर काय करायचं आहे, शिव मंदिरात गेल्यानंतर दुधाने, पंचामृताने किंवा साध्या पाण्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात. भोले भंडारी आहे, तुमची झोळी भरभरून भरून देतील. तर पाण्याने अभिषेक करा, बेल फूल अर्पण करा, चंदन नेलेलं असेल, भस्म नेलेलं असेल, अर्पण करा देवांना. आणि तिथं शांत बसून एक गाईच्या तुपाचा दिवा एखाद्या कोपऱ्यात लावा. आपल्या दिव्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन एखाद्या कोपऱ्यात देवांना ओवाळून घ्या त्या दिव्याने.
आणि तो दिवा देवांसमोर लावायचा आहे. तुम्ही नेलेले असेल फळं किंवा नैवेद्य नेलेला असेल, देवांना नैवेद्य दाखवा किंवा खडी साखर, गूळ याचा सुद्धा नैवेद्य उद्या शिव मंदिरात तुम्ही दाखवू शकता. शांत बसा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एक माळ जपता आली तिथं मंदिरात तर जरूर जपा, नाही तर तुम्ही घरी सुद्धा सेवा करू शकता. शिव मंदिरातून घरी येताना जलाधारीच्या इथून थोडं का होईना चमचाभर तीर्थ तिथंच महादेवांसमोर पिऊन घ्यायचं आहे आणि शिवपिंडीवरील एक बेलपत्र तिथंच उभ्या उभ्या खाऊन घ्यायचं आहे. घरात कुणाचं आरोग्य नीट नाही, रागीट व्यक्ती आहे किंवा पती पत्नीमध्ये वाद आहे, घरात कटकट आहे, लक्ष्मी प्राप्ती होत नाही, तर घरी ज्या व्यक्तीला तुम्हाला बेलपत्र खायला द्यायचं आहे आणि जलाधारीच्या येथील तीर्थ द्यायचं आहे, तुम्ही थोडंसं घरी पण घेऊन येऊ शकता. मुलांना द्या, पतिदेवांना किंवा पत्नीला, घरातल्या इतर व्यक्तींना तुम्ही ते तीर्थ देऊ शकता किंवा तुम्ही बेलपत्र खायला देऊ शकता. असं नाही की आपण वाहिलेलंच बेलपत्र आपल्या हातात आलं पाहिजे असा अट्टहास नाही. कुठलंही बेलपत्र देवांचा आशीर्वाद आहे. जे बेलपत्र तुमच्या हातात येईल ते घेऊन या किंवा तिथंच जरी खाऊन घेतलं चालेल. उद्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली एखादं पान पडलेलं असेल, उद्या पिंपळाला स्पर्श करू नका, लांबून नमस्कार करा, थोडं पाणी अर्पण करा. पिंपळाखाली एखादा दिवा लावता आला तर दिवा लावा. एक गुळाचा खडा आवर्जून पिंपळाच्या झाडाखाली एखाद्या कागदावर पानावर ठेवा आणि पिंपळाखाली एखादं चांगलं छान पान तुम्हाला पडलेलं दिसलं तर घरी घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद ओली करायची आहे. कळालं असेल, थोडीशी हळद ओली करा. हळद ओली करताना थोडं गुलाबजल असेल तर आवर्जून टाका, नसेल साधं पाणी टाका आणि ओल्या हळदीने त्या पिंपळाच्या पानावर एक स्वस्तिक काढायचं आहे. छोटं जरी काढलं चालेल. स्वस्तिकच्या आजूबाजू दोन रेषा पण नीट आल्या पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. ते पान एखाद्या ताटलीत ठेवा किंवा तुमच्या देवघरात कपडा वगैरे अंथरले असेल त्यावर जरी ठेवलं, थोडेसे तांदूळ टाका किंवा फुलाची रास करा, त्यावर ते पान ठेवायचं आहे. हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पानाची पूजा करा.